कर्ण खरा कोण होता? दाजी पणशीकर. प्रस्तावना. हल्ली कर्णाच्या कीर्तिस्थानी कर्केचा गुरु आलेला दिसतो. दर सटी सामासी त्याच्यावर एक पुस्तक प्रसिद्ध होते. कोणी नाटक लिहितो, कोणी कादंबरी. बरे विद्वान तर लिहितातच, उरले निरंकुशाचे बिरुद मिरवणारे ललित लेखक हे तर लिहितात. सर्वांचा सूर काय तर कर्ण एक धीरोदात्त नायक होय. जणू देवाने चारुदत्त, हरिश्चंद्रादी दानी, राम परशुरामादी शस्त्रमृत, मदन, अनिरुद्धादी रूपवान अशा सर्व ज्ञात महापुरुषांच्या सर्व सद्गुणांचा रस काढून एक मूस ओतली. त्यातून जी मूर्ती आकारली ती कर्णाची. सारीच चरित्र ही अशी आहेत. नाटकासंबंधी तर बोलणे नको. नाटकेच ती, म्हणून तद्दन नाटकी. एकेकाळी कर्णावर एकदम 3 नाटके चालू होती. पाहून प्रश्न पडायचा, या भारतात कर्णाचे देवळे का उभी राहिली नाहीत? असा त्याच्या कीर्तीचा वारू हल्ली चौखूर उधळतोय. चांगली गोष्ट आहे. या निमित्ताने का होईना लोकांच्या कानावर महाभारत पडते आहे. विकृत रूपात का होईना पण कानावर महाभारत पडते आहे. यातूनच उद्या शुद्ध रूपात महाभारत वाचायची इच्छा त्यांना होईल. हेही थोडके नाही. हे सारे पाहून मात्र एक प्रश्न उभा राहतो. मोठा कोण? मूळ लेखक व्यास का हे विद्वान व महाभारताचे ललित उपलेखक? महाभारतातील सारी पात्रे ही व्यासाची मानस अपत्ये. लेखक म्हणून ती त्याला सारी जवळची, सारी सारखीच प्रिय असे असताना त्याने जाणून बुजून कर्णावर अन्याय केला असल्यास का केला? व्यासाने तसा अन्याय केला असल्याचे दिसत नाही. धर्म भीष्मादी महापुरुष त्यांचेही दोष त्याने अगदी अलिप्तपणे वर्णिले आहेत. अश्वत्थामा, शकुनी हे तर उघड पुरुषाधम. त्यांच्या गुणांचाही उच्चार तेवढ्याच अलिप्तपणे त्याने केलेला दिसेल. किंबहुना ही अलिप्तता हेच व्यासांचे वैशिष्ट्य आहे. म्हणूनच लेखक म्हणून ती त्यांची महात्मता आहे. असे असताना कर्णावर त्यांनी अन्याय केला आहे हे म्हणणे बरोबर दिसत नाही. कर्ण जसा त्यांना दिसला तसाच तो गेली 1000-2000 वर्षे जनसामान्यांना दिसला. आज मात्र तो आपल्याला व्यासाने वर्णिलेल्या कर्णापेक्षा वेगळा भासतो हा शब्द महत्वाचा. तो का? आपण हिंदू होतो व हिंदू राहिलो आहोत हे त्याचे मूळ कारण. हिंदू हा शब्द नवा असेल पण त्याची व्यंजना महाभारता इतकी किंबहुना त्याच्यापेक्षाही प्राचीन आहे. ज्या काळी तो ग्रंथराज लिहिला गेला त्यावेळी आपला समाज जिवंत होता. सर्वार्थाने जिवंत होता, गतिमान होता. समाज व्यवस्थेसाठी आपण काही यंत्रणा उभी केली होती पण ती अश्मीभूत झाली नव्हती. वर्णव्यवस्था होती पण तिला पोलादी बंदिस्तीची अवकळा आली नव्हती. विवाह संस्था होती पण ती लवचिक असल्याचे दिसते. तिच्यावर जन्मजात जातीचे बंधन असल्याचे दिसत नाही. महाभारतातले सर्व महानायकच घ्या. एखादा भीष्म सोडल्यास बाकीचे सारे अक्कर मासेच असल्याचे दिसून येईल. बाकीच्यांचे सोडा. खुद्द भगवान श्रीकृष्णाचे मामा कंस महाराज यांची उत्पत्तीही ह्यापेक्षा वेगळी नाही. जाता जाता आठवले म्हणून पांडवांचे कुलवर्णन करावयाचे त्यासंबंधी एक सुभाषित प्रसिद्ध आहे. सुभाषिताचा अर्थ द्यावयाची गरज नाही. पांडवांच्या जातकुळी व चारित्र्याची घाणेरडी लक्तरे यात
भर चव्हाट्यावर धुतलेली दिसतील. हा मूळ कानिन मुनी कोण? कानिन म्हणजे कन्याजात. हा कन्याजात म्हणजे स्वतः भगवान व्यास, त्याची आई जातीची कोळीन, आणि तीच म्हणजे पुढे सम्राज्ञी झालेली मत्स्यगंधा, तिच्या मुलांची झालेली शोकांतिका आणि तिच्या नातवांचा जन्म सर्व विश्रुत असल्याकारणाने भाष्य उपेक्षित नाही. जाऊ द्या. ही तथाकथित कोळिनीच्या पोटी आणि अर्धकोळ्याच्या बीजाने जन्माला आलेली क्षत्रिय धराणी. उरले वर्णश्रेष्ठ ब्राह्मण, त्यांचाही इतिहास फार वेगळा नाही. विचक्षकांनी कृपाचार्य, द्रोणाचार्य, दीर्घातमा आदींची उत्पत्ती तपासून पाहावी. तीही वजनात भारंभार 12 मासे भरणार नाही. अशा परिस्थितीत जातीसंस्थेला कितीसा मान असेल? भगवंताने मारे भगवद्गीतेत सांगून ठेवले आहे, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्मा विभागशः. पण यातला कर्मविभाग तरी खरा आहे का? तो तसा असता तर द्रोणकृपांच्या हातात धनुष्यबाण यायचे काहीच कारण नव्हते, आणि विदुराच्या तोंडी ब्रह्मज्ञान व राजनीती यावयाच्या ऐवजी त्याच्या हातात घोड्याचा लगाम नाही तर पुराणिकाची पोथी पडशी यायला हवी होती. खुद्द महाभारत सुताने सांगितले व त्याचे संस्करण सौतीने केले. सौती म्हणजे सूतपुत्र. हा कुठला कर्मविभाग? महाभारत लिहिले गेले ते या सामाजिक पार्श्वभूमीवर. त्यामुळे व्यासांच्या मनात कर्णाबद्दल सूतपुत्र म्हणून आकस होता असे म्हणावयाचे कारण नाही. आज परिस्थिती बदललेली आहे. हिंदू समाजाचा ध्रुव मागेच ढळला, त्याच्यातून गतिमानता गेली. समाज बदलला, त्याच्या व्यवस्थेचे नियम बदलले, त्याची अर्थव्यवस्था बदलली, विवाह संस्थेचे रूप बदलले. राज्य तर केव्हाच गेले होते. बदलली नाही ती यंत्रणा, ती होती तशीच राहिली. चुकले होती तशीच ती राहती तरी बरे झाले असते. यंत्रणा तीच राहिली, तिचा लवचिकपणा मात्र गेला. तिला एक पोलादी बंदिस्ती आली. आज सारा समाज या अवजड बंदिस्तीच्या खाली चिरडून सपाट झालेला दिसतो. जातीव्यवस्था अधिक घट्ट झाली आहे. गुणकर्म विभाग भगवद्गीतेत राहिला. व्यवहारात उरला तो जन्मसिद्ध जातीवाद. हे हिंदू समाजाचे दुर्भाग्य आहे. सुदैवाची गोष्ट एवढीच की आपल्याला महात्मा फुले आंबेडकरांनी जागे केले, म्हणून आज आपण ह्या जाती संस्थेच्या विरुद्ध बंड तरी पुकारित आहोत. बंड यशस्वी झालेले नाही, पण ते यशाच्या दिशेने मार्गस्थ असल्याचे दिसते. अशी बंडे सुरू झाली की त्यांना प्रतीके लागतात. त्याच्यासाठी एखादे मिथ उभे करावे लागते. कर्णात ते आपल्याला गवसले आणि म्हणून कर्ण गुणसंपन्न, कर्तबगार, दलित महापुरुषाचे प्रतीक होऊन आपल्यासमोर उभा टाकला. मग आपण कर्णावर नाटके लिहिली, कादंबऱ्या खरडल्या आणि ग्रंथांची लेखन कामाठी पार पाडली. सुदैवाने अनेक शतकांपूर्वी नारायण भट्टाने वेणी संहारात कर्णाच्या तोंडी एक अजरामर श्लोक घालून ठेवला होता. ह्या श्लोकाचा व जाती संस्थेविरुद्ध बंड करू इच्छिणाऱ्या हिंदू समाजाचा सूर जुळला आणि कर्णाचे पात्र आणखीनच उजळून उठले. समजा ही परिस्थिती नसती तर सुमारे 650 इसवीत अरबस्थानातून एक लाट उसळली. अवघ्या 100 वर्षात तिने गुलिस्ताने, इंदलिस, स्पेन पासून ते थेट कोहे काराकोरम व हिंदुकुशपर्यंत आपले साम्राज्य वाढविले, आपला धर्म प्रस्थापित केला. तिला खरा विरोध झाला तो हिंदुस्थानात. समजा तो टिकाव न धरता कोलमडला असता तर आपण आज सगळे
मुसलमान झालो असतो. ते होताच जाती संस्था ही नेस्तनाबूत झाली असती आणि ती तशी ती होती तर कर्णाला दलिताचे प्रतीक म्हणून काही स्थान उरले असते का? खुद्द महाभारत, त्याला आज आपल्याकडे एक धार्मिक प्रतिष्ठा आहे, तीही नामशेष झाली असती. मग काय झाले असते? आज इकडे इंडोनेशिया, जावा, सुमात्रात महाभारत आहे. त्याला तिथे एक सांस्कृतिक रिक्त म्हणजे पैतृक संपत्ती म्हणून योग्य तो मानही आहे. पण तिथे कर्णाचा असा बडीवार माजल्याचे ऐकवात नाही. सारे भारतीय जर मुसलमान किंवा ख्रिश्चन झाले असते तर भारतातही कर्णाची तीच दैना झाली असती. सुदैव आपले आणि कर्णाचे की आपण हिंदूच राहिलो. आपल्या दोषांसकट किंबहुना आपल्या सामाजिक दोषांचे महादोष करून हिंदू राहिलो. म्हणून आज जातीसंस्था आपल्याला छळीत आहे आणि आपण तिच्या विरुद्ध बंड करीत आहोत. ह्या बंडखोर हिंदू अक्षौहिणींचा कर्ण हा एक दिव्य ढालगज होय. कर्णाचे महत्त्व आहे ते हे आणि एवढेच. अर्थात ढालगज होण्यासाठी सुद्धा काही भाग्य लागते, काही गुण लागतात. कर्णाजवळ ते पुरेपूर आहेत. महाभारताचा खलपुरुष दुर्योधन ही आपली परंपरागत धारणा विचक्षक बुद्धीच्या निकषावर ती कसाला उतरत नाही. महाभारताचा खरा खलपुरुष कर्ण, तो नसता तर महाभारत न होते. म्हणून महाभारत ही दुर्योधनाची शोकांतिका नाही, ती कर्णाची शोकांतिका होय. शेक्सपियरच्या शोकांतिकासंबंधी एक प्रख्यात भाष्यकार ब्रँडलेचा एक सिद्धांत आहे. शोकांतिकेचा नायक नेहमीच महान असतो, पण त्या सर्व महानतेत कुठेतरी कणभर का होईना पण एखादे क्षुद्रतेचे हीण असते आणि हे कणभर हीण त्याच्या मणभर महानतेचे मातेरे करते. कर्णाची दशा तीच आहे. कृष्ण हा करता करविता सोडल्यास महाभारताचा हिरो म्हणजे अर्जुन, म्हणजे पाहिजे असल्यास हिरोच म्हणजे धर्मभीमार्जुन म्हणा. हे सारे सहोदर एकाच बीजाचे नसले तरी एकाच उदरातून जन्मलेले आहेत. नायक व खलपुरुष या दोघांना सहोदर म्हणून जन्माला घालण्यात भगवान व्यासांच्या प्रतिभेचा पल्ला दिसून येतो. या सहोदरत्वात व्यासांना अनेक गोष्टी सुचवायच्या आहेत. त्यात त्यांना कर्णार्जुनाची समानता अभिप्रेत आहे. त्यांचे गुणसाम्य त्यांना ध्वनित करावयाचे आहे. उभयतांच्या शौर्य साम्याकडेही त्यांनी इथे संकेत केलेला दिसतो. उरली बीज भिन्नता, पण तीत काही जमीन अस्मानचे अंतर नाही. इंद्र जर देवेंद्र असला तर सूर्य म्हणजे आत्मा जगत चर व स्थिर या दोहांचा आत्मा. मग या इंद्र सूर्यात तरतम तरी काय उरते? अर्जुन इंद्रपुत्र कौंतेय, कर्ण सूर्यपुत्र कौंतेय, मिळून दोघेही समान. कर्णाबद्दल महाभारतात जागोजाग वापरलेली विशेषणे व विवक्षकपणे अभ्यासून पाहावीत. सत्यसंगर, ज्ञानी, गुणज्ञ, गृहिणी, पुरंदर समयुद्धे, कार्तवीर्य समवीर्ये, रथिना श्रेष्ठम, धनुर्धर वर, रणकर्कश, आहोशौमी, दांत, ब्राह्मण्य, तेजसा, वन्ही सदृश्य, महाबाहू अशी ही विशेषणे होत. ती वरवर वाचली तर वाटेल की ती व्यासांनी अर्जुनाला बहाल केली आहेत, पण ते तसे नाही. ही सारी कर्णाची विशेषणे होत आणि ती त्याच्याच संबंधी वापरली आहेत. संजय, भीष्म, युधिष्ठिर,
कृष्ण आदींनी या पलीकडे कर्णाची महानता सिद्ध करण्यासाठी आणखी काय हवे? असा हा महान कर्ण अर्जुना एवढाच महान, आणि म्हणूनच सर्व भारतभर त्याची अर्जुनाशीच स्पर्धा. बाकीचे पांडव काय मेले होते? शस्त्रविद्या आणि बल यांचाच संबंध असता तर भीम काय कमी होता? दुर्योधनाने दुस्वास केला तो भीमाचा. मग कर्णाच्याच मनात अर्जुनासंबंधी हा द्वेष का उपटला? अशी ही एका महानाची दुसऱ्या महानाशी झुंज आहे, आणि तीत एक महान चढते आणि दुसरे पडते. हे महाभारतातले नाट्य आहे. हे का चढते ते का पडते हा विषय वादाचा, आणि भिन्न भिन्न मूल्यमापने उभी राहतात ती त्या वादातून. असा हा गुणीकर्ण अपयशी का ठरतो? देवाने यशासाठी लागणारी सर्व साधने त्याला दिली, आणि तरीही यश मात्र त्याच्यापासून दूर पळाले. मग ह्या यश साधनात असा कोणता मिठाचा खडा पडला होता? हा प्रश्न समोर आला की रामदास आठवतात. मनाच्या श्लोकात ते सहजच 2 ओळी लिहून गेले आहेत. अहंकार ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान ते अन्नपोटी जिरेना. सदर अनुबंधात ज्ञान म्हणजे सर्व प्रकारचे उच्च कोटीचे ज्ञान. त्यात ब्रह्मज्ञानाचा समावेश होतो. अगदी साक्षात्कारी ब्रह्मज्ञान झाले पण अहंकार सुटला नाही, तर माणसाचीच काय पण खुद्द सर्वसंग परित्यागी स्मशानवासी शंकराची देखील अनवस्था होते. सारे स्वात्मसुख जळल्यानंतर मी ते जाळले एवढाच अहंकाराचा खडा त्या भस्मात अदग्ध राहिला. त्याने भगवान शंकराची काय हबेलंडी उडवली ते येथे विस्ताराने सांगायची जरुरी नाही. भगवान ईशाची जिथे ही अवस्था तिथे कर्ण किस झाडकी पत्ती. कर्णाला ही अहमची बाधा आहे. हाच त्याचा एकमेव दोष, आणि हेच त्याच्या शोकांतिकेचे अधिक कारण. अगदी विद्यार्थी दशेतली गोष्ट घ्या. कौरव पांडव कर्णाचे गुरु एक द्रोणाचार्य. प्रसंग त्यांनी घेतलेल्या शस्त्रविद्येतील परीक्षेचा. अर्जुनाने त्यात विशेष प्रावीण्य दाखविले. यात कर्णाला इंगळी डसण्याचे काय कारण होते? स्वारीने झटपट अर्जुनाला द्वंद्वाचे आव्हान देऊन टाकले. या आव्हानातच कर्णाचा अहंचा मूर्खपणा पुरेपूर प्रतिबिंबित झालेला दिसेल. समजा अर्जुनाचे वय 15चे आहे, तर कुंतीचा पाळणा 2 वर्षाचा धरल्यास कर्ण 21चा ठरतो. आता 15-21ची लढत आज तरी आखाड्यात कोणी चालू देईल का? हा प्रश्न आजही उत्तर अपेक्षित नाही. मग त्या काळी त्याला काय उत्तर मिळावे अशी अपेक्षा आहे? दोघांचे युद्ध टाळणे हेच उत्तर होय, आणि कृपाचार्याने कर्णाला त्याचे कुळ विचारून ते टाळले. या ठिकाणी सूतपुत्र या शिवीचा पहिला उच्चार झालेला दिसतो. यापूर्वी कर्णाला सूतपुत्र म्हणून कोणी हिणवल्याचे निदान आज तरी आठवत नाही. समजा हे द्वंद्व झाले असते तर कदाचित आधी पर्वातच कर्णाचा अवतार संपला असता. मग पुढचे महाभारतच झाले नसते. इथे टळलेले ते द्वंद्व शेवटी कर्णपर्वात झाले, आणि त्याचा शेवट जो व्हायचा तोच झाला. या द्वंद्वाच्या निमित्ताने कर्णाची अहंता मात्र दुखावली होती.
तिच्यावर फुंकर मारून मारून दुर्योधनाने त्याला कायमचे विकत घेतले. दुर्योधनाने त्याला अंगदेश देऊ केला व त्या आखाड्यातच त्याला राज्याभिषेक करून मूर्धाभिषिक्त राजा करून टाकले. प्रसंग साधा आहे, पण इथेच सूतपुत्र या शब्दाला अनेक फाटे फुटतात. सूतपुत्र राजा होऊ शकतो का, हा प्रसंग त्याचे उत्तर होकारार्थी देतो. सूत म्हणजे सारथी व पुराणिक असा आणखी एक समज आहे, पण तोही खरा नाही. विराटाचा सेनापती कीचक हा सूत होता. त्याची बहीण सुदेशना विराटाची पट्टराणी होती. म्हणजे सूत राजेही होऊ शकत व सूतपुत्री राण्या होत्या. मग क्षत्रिय आणि सूत ह्या दोहोत अशी कोणती दरी होती की जीमुळे कर्णाला सूतपुत्र असा शब्द लांछनास्पद वाटतो. सूताला क्षत्रिय आपल्या मुली देत नसत, एवढे मात्र खरे. महाभारतभर विदुराला लोक क्षत्ता म्हणून संबोधतात आणि हे संबोधन सगळीकडे मानवाचक ठरते. कीचकाला सूतपुत्र म्हणून कोणी हिणवल्याचे कोठे आढळत नाही. उलट तो विराटाचा करता करविता कारभारीही आहे. मग कर्णालाच हे संबोधन का लागते याचे उत्तर मिळवण्यासाठी कर्णाच्या मनात खोल शिरून तेथे ते शोधावे लागेल. कर्ण अत्यंत अहंकारी आहे. त्याचे सर्वात लाडके सर्वनाम म्हणजे प्रथम पुरुषी एकवचन, म्हणून वाक्यागणिक तो त्याचा उपयोग करतो आणि म्हणूनच त्याच्या वाणीला उग्र दर्प येतो. ज्याच्या वाक्यात मी नाचतो त्याला मी गवसत नाही आणि मीचा अर्थही कळत नाही. ज्यांना हा अर्थ कळत नाही ते आपले व्यक्तिमत्व मात्र गमावून बसतात. कर्णाला हा अर्थ कधीच कळला नाही, म्हणून शेवटी दुर्योधनाचे कायमचे सख्यरूपी दास्य स्वेच्छेने स्वीकारले. म्हणूनच या प्रसंगानंतर कर्ण स्वतंत्र नाही. त्याचे सर्वस्व दुर्योधनाच्या स्वार्थाला जुंपलेले आहे. दुसरा असाच कर्णाला अपमानास्पद प्रसंग द्रौपदी स्वयंवराचा. तेथे कर्णाने धनुष्याला हात घालण्याचे काहीच कारण नव्हते. दृष्टद्युम्नाने बहिणीला स्वयंवर मंडपात हात धरून आणल्यावर चक्कच सांगून टाकले होते. दृष्टद्युम्नाच्या या घोषणेत महत्त्व कुलेन या शब्दाला कर्णाला या शब्दाचा अर्थ कळला नव्हता का? कळला असल्यास त्याला आपले कुळ माहीत नव्हते का? त्याला हे सारे माहीत होते आणि तरीही तो मत्सवेध करण्यासाठी पुढे धावला. परिणाम काय झाला? द्रौपदीने त्याला नकार देऊन त्याची सागरसंगीत संभावना करून टाकली. उरली सुरली युद्धात त्याला होलपटून ब्राह्मण वेशधारी अर्जुनाने उरकली. या ठिकाणी कर्णाच्या अहंतेवर आणखी एक आघात झाला आणि तोही एका स्त्रीकडून. त्याच्या अहंतेला झालेली ही जखम जी चिघळली ती त्याच्या जीवनात कधीही भरून निघाली नाही आणि शेवटी याच जखमेने त्याचा घात केला. कर्णाने अर्जुनाकडून पहिला मार खाल्ला तो इथे. दुसरा प्रसंग विराट पर्वातील उत्तर गोग्रहणाचा. त्या ठिकाणी तर बृहन्नडेने कर्णाचे नेमस्ते फेडले. असा हा कर्ण 21व्या वर्षी 15 वर्षाच्या अर्जुनाला द्वंद्वाचे आव्हान देत होता. अहंजात मूर्खपणा याच्या पलीकडे जाऊ शकतो का? या मूर्खपणाचे कारण अर्जुनाचा अतिरिक्त द्वेष. या पलीकडे त्याला दुसरे कारण दिसत नाही.
तो पुरा करण्यासाठी कर्णाने जे जे म्हणून काही करावयाचे ते सर्व केले. दानाने वासवी शक्ती कमावली, परशुरामाकडे शस्त्रविद्या शिकला, पण हे सारे विफल ठरले. या वैफल्याचे कारण काय? विद्येत फरक असतो. एक कारणी लागलेली विद्या, दुसरी अकारण खर्ची पडलेली. अकारणी म्हणजे दुष्कारणी. विद्या मिळाली तरी ती कोणाच्या बाजूने वापरावयाची, कुठे वापरावयाची याचा काही विवेक असतो. कर्णाला तो आहे का? दुर्योधन असा काय पुरुषोत्तम लागून गेला होता की कर्णाने त्याच्यावर भाळून त्याच्या बाजूने उभे राहावे? लहानपणापासून त्याने आपले प्रताप दाखवले होते. बरे, त्याची बाजू घेतली, त्याचे मित्रत्व स्वीकारले, तर मित्राची काही लक्षणे सांगितली आहेत. बाकीचे सोडा. अपदग्ध विपत्तीत मित्र मित्राला सोडत नाही. दुर्योधनाच्या बाबतीत कर्णाने हे तरी पाळले होते का? घोषयात्रेच्या प्रसंगी चित्ररथ गंधर्व दुर्योधनाच्या मुसक्या बांधून त्याला घेऊन गेला. ही घोषयात्रेची शक्कल निघाली कोणाच्या डोक्यातून? तर कर्णाच्या. दैवयोगाने तेथे मध्येच चित्ररथ अडमडला. कौरव गंधर्वाचे घनघोर युद्ध झाले. कौरवांचा म्होरक्या बंदी झाला आणि या प्रसंगी सर्वात प्रथम जीव वाचवण्यासाठी कोणी केले? तर कर्णाने. या पलायनाबद्दल, जीव वाचवण्यासाठी पलायन कोणी केले? तर कर्णाने. या पलायनाबद्दल पितामह भीष्माने कर्णाची जी बिनपाण्याने केलेली आहे ती मुळातूनच वाचलेली बरी. भीष्माच्या दुर्मते शब्दावरून मैत्रीचे दुसरे लक्षण आठवले. कर्णाने दुर्योधनाचे कधी पापापासून निवारण केले होते का? दुर्मतीच तो कसल्या पापापासून निवारण करणार? महाभारताची साक्ष या बाबतीत कर्णाच्या विरुद्ध जाते. दुर्योधनाने पाप केले असेल, पण ते 100पैकी 99 वेळा कर्णाने त्याच्याकडून करविले आहे. हा अभिप्राय खुद्द दुर्योधनाच्या बापाचा. घोषयात्रा ही कर्णाच्या मेंदूची उपज. द्रौपदी वस्त्रहरण सदर्हूप्रमाणे दुर्योधन नीच होता, पण तो व्यभिचारी असल्याचा उल्लेख नाही. तो द्रौपदीच्या स्वयंवराला गेला होता, पण जसे इतर राजे गेले तसाच तो गेला होता. तिच्याविषयी त्याला विशेष आसक्ती असल्याचे महाभारतात कोठेही ध्वनीत देखील नाही. मग त्याने द्रौपदीला नागविका केली तर त्याला कारण सल्ला. दुःशासना इतका दुष्ट पण बुद्धीचा बलिवर्द त्याने त्या एक वस्त्रेला फरफटत सभागारात आणले, पण तिच्या निरीला हात घालण्यासाठी तो पहिल्या प्रथम धजावला नाही. इतक्यात अंगराज कर्ण बोलते झाले आणि त्यांनी हितवादी विकर्णाची निर्भत्सना करून द्रौपदीसह पांडवाची वस्त्रे फेडून घेण्याचा दुःशासनाला हुकूम फरमावला. वस्त्रहरण घडले आहे ते त्यानंतर. द्रौपदीने स्वयंवराचे वेळी त्या सूतपुत्र म्हणून झिडकारले होते. कदाचित त्या अपमानाचे उट्टे त्याला काढावयाचे असेल, म्हणून तिला नागवी करून त्याला तिचा अपमान करावयाचा असेल. जे असेल ते असेल, पण या साऱ्यासाठी आधी त्याने सम्राज्ञी द्रौपदीला बंदकी म्हणून खांडगळी शिवी हासडली. मग दुःशासनाला तिला नागवी करण्याचा हुकूम फरमावला. कर्णाने अजाणता इथे द्रौपदीतील
कृत्या जागी केली आणि शेवटी तिने कर्णासह सारे कौरव खाल्ले. कर्णाच्या ह्या एका बदसल्ल्याने दुर्योधनाचा वंशक्षय केला. यालाच पापन्नी वारयती म्हणतात का? जाऊ द्या, युद्धाग्नी तर पेटवला, पण तो आपल्याला अनुकूल पेटेल हे पाहणे तरी कर्णाचे काम होते की नाही, ते तरी त्याने केले का? पुरावा थेट त्याच्या उलट आहे. युद्धारंभीच त्याने भीष्म द्रोणांचा अपमान करून सेनापती मंडळात फूट पाडली, घमेंड मारली. 5 रात्रीत पांडवांचा नाश करीन ही, आणि युद्ध होण्याच्या अगोदर भीष्माच्या अर्धरथी या एका अपशब्दाचा आधार घेऊन शस्त्रसन्यास घेतला. मैत्री यालाच म्हणतात का? युद्धाच्या अगोदर शिष्टाईसाठी सात्यकीला बरोबर घेऊन कृष्ण कौरव सभेत गेला. तेथे त्याने आपली किमान मागणी मांडली होती. मागणी काय तर इंद्रप्रस्थ, वृकप्रस्थ, जयंत, वारणायत ही 4 गावे 4 पांडवांच्या नावाने, राहिले युधिष्ठिराचे 5वे ते दुर्योधनाच्या मनास येईल ते, अशा 5 गावांचे राज्य. ही मागणी दुर्योधनाने मान्य केली असती तर तंटा तेथेच सुटत होता. त्यावेळी कर्णाने काय सल्ला दिला? योग्य तो हितकर सल्ला दिल्याचा उल्लेख महाभारतात नाही. दुर्योधनाने दिलेले उत्तर तर प्रख्यातच आहे. हे उत्तर मिळता क्षणीच महाभारताच्या पडघमवर टिपरी पडली. त्यानंतरच्या युद्धाचे वर्णन करण्याची गरज नाही. भीष्म पर्व झाले, द्रोण पर्व संपले. द्रोण पर्वातच कर्णाची 22वी शक्तीही खर्ची पडली. मग उभे राहिले कर्णपर्व. याच रात्रीत कर्ण पांडवांचा समूळ निपात करणार होता. 5 रात्री कशा अख्खे कर्णपर्व अवघ्या 2 दिवसातच संपले. आणि जो धर्माधर्म विवेक कर्णाला जन्मात सुचला नव्हता, तो त्याला जमिनीने रथाचे चाक गिळल्यानंतर सुचला. अर्थात आता उशीर झाला होता. धर्मालाही काही स्वतःच्या मर्यादा असतात. धर्म रक्षती रक्षता ही त्यापैकी एक होय. कर्णाने जन्मभर त्याचे रक्षण केले नव्हते, म्हणून निर्वाणीच्या काळी तो त्याच्या बाजूने उभा राहिला नाही. कर्ण वीरत आहे हे पाहून अर्जुनाच्या मनात दया उद्भवली होती, पण कृष्णाने द्रौपदी वस्त्रहरण व अभिमन्यूचा वध या 2 मर्मभेद गोष्टींची आठवण त्याला देऊन ती दया साफ निपटून काढली आणि कर्णाचा अवतार संपला. या अंतिम युद्धाच्या अगोदरचे 2 प्रसंग, एक कर्ण-कृष्ण संवाद आणि दुसरा कर्ण-कुंती संवाद, हे दोन्ही प्रसंग मात्र कर्णाला भूषणास्पद आहेत. कृष्णाशी बोलताना त्याचे अधिरथ व राधेसंबंधीचे प्रेम उफाळून आले आणि कुंतीला तू पंचमाताच राहशील हे वचन त्याने दिले. या दोन्ही ठिकाणी कर्ण शुद्धीवर असलेल्या माणसासारखा वागलेला दिसतो. कदाचित त्याला भविष्य दिसत असावे. परशुरामाचा शाप त्याच्या डोळ्यांसमोर असावा, म्हणून त्याची समवृत्ती जागृत झालेली दिसते. कर्ण उजळून उठतो तो इथे, आणि एवढाच. त्याला महापुरुषत्वाची झिलई मिळते ती या 2 प्रसंगात. कारण या ठिकाणी कर्णाला आपल्या मर्यादा कळल्याचा भास होतो. आपण सगळे केले, पण शेवटी पांडव जिंकणार, अर्जुन आपल्या हातून मरणार नाही ही जाणीव होताच त्याचा अहम गळालेला आहे, द्वेष संपलेला आहे, आणि म्हणून तो शुद्धीवर बोलतो, भल्या माणसासारखा बोलतो, म्हणजेच महापुरुषासारखा बोलतो. पण कर्णपर्व सुरू झाले की पुन्हा येरे माझ्या मागल्या कर्णाचे आणि धर्माचे युद्ध झाले. धर्माचा पराभव झाला. त्याला कर्ण ठार करणार इतक्यात त्याला त्याने कुंतीला दिलेल्या वचनाची आठवण झाली
आणि म्हणूनच त्याने धर्माला जिवंत सोडले. पण हा सोडण्याचा प्रकार कोणता? तर धर्माची संपूर्ण विटंबना करून अशा दयेला दया म्हणत नाहीत. हाती सापडलेल्या दुर्योधनाला युधिष्ठिराने सोडले होते. जयद्रथालाही त्याने अशीच दया दाखविली होती. पण या दोन्ही प्रसंगी युधिष्ठिराने त्यांचा कटुवाक्षराने मर्मभेद केला होता. कर्णाच्या नशिबी हे सौरभ्य नाही, किंबहुना सौरभ्य आणि कर्ण यांची एकनाड येते. सौरभ्यासाठी स्वभावात थोडी रुजुता असावी लागते. मनात सूक्ष्म संवेदनांचे पडसाद घुमावे लागतात. कर्णाजवळ ती रुजुता नाही. त्याचे मन संवेदन क्षमतेला पारखे आहे. म्हणूनच तो युधिष्ठिराचीही अनावश्यक विटंबना करू शकतो. दुर्योधनाने धर्माचे अनंत अपराध केले होते. युधिष्ठिराने निदान कर्णाचे तरी कोणतेही घोडे मारलेले नव्हते. हा विरोध लक्षात घेतला की कर्णाचे चित्र अधिक काळवंटे, सौरभ्य, संवेदन क्षमता आदी गोष्टी आल्या. म्हणून आणखी एक विचार. अर्जुनाने युद्धात भीष्माला मारले. जरा सूक्ष्म विचार केला तर थोडे कपटाने म्हणजेच अधर्माचा आश्रय घेऊन त्यांना मारले. पण मारतानाही त्याचा मान ठेवून अर्जुनाने त्याला मारले आहे. म्हणून अर्जुनाच्या क्रूर भीष्मवधातही थोडी दानत असते. कर्णाने कुंतीला दिलेल्या वचनाला जागून धर्माला जीवदान दिले. पण ह्या दानत नाही, ती बेदानत दया होय. ज्यांना या दोन प्रसंगातील फरक कळेल त्यांना कर्णार्जुनातील फरक कळेल आणि त्यांच्यासाठी या प्रस्तावनेचा हा प्रपंच. ज्यांना तो फरक कळत नाही त्यांच्यासाठी ही प्रस्तावना नाही. असो, आता एक भाग शेवटचाच. गीतेतला पहिला अध्याय. अर्जुन विषाद योग. 11 विरुद्ध 7 अक्षौणी आमने सामने उभ्या टाकल्या. युद्धाला आता सुरुवात होणार. तो युधिष्ठिर पाय उतार होऊन भीष्मांना नमस्कारास येतो व अर्जुनाच्या मनात प्रश्नमाला उभी राहते. या ज्येष्ठांशी, श्रेष्ठांशी, आप्तांशी व बंधूंशी युद्ध कसे करू? युद्धाने राज्य मिळाले तर त्याचा उपभोग कोण घेणार? मिळवायचे ते कोणासाठी? या प्रसंगी कार्य काय, अकार्य काय म्हणून प्रश्न विचारतो. किम कर्म किम कर्मेती. रणांगणावर हा प्रश्न बाष्कळ वाटत असेल, पण तो विचारणे हे येरागबाळाचे काम नाही. या प्रश्नात साध्य साधन विवेक अनुस्यूत आहे. तो ज्याला स्फुरेल तोच हा प्रश्न विचारू शकतो. हा विवेक शेवटी स्फुरतो कुणाला? विचारी मनाच्या माणसालाच ही साखळी पडतात. कर्णाला असे साकडे पडले असते का? सर्व महाभारतात त्याला तसे साकडे पडल्याचे एकही उदाहरण नाही. प्रसंग समोर ठाकला की ताबडतोब त्यावर त्याची प्रतिक्रिया. स्वयंवरात जिने आपला अपमान केला ती द्यूतजिता द्रौपदी दासी म्हणून राज्यसभेत एकवस्त्रा उभी आहे की मग घे सूड म्हणून दुःशासना हा अविचारी हुकूम? कुंती भेटायला आली. कर्णाने तिलाही अर्जुन सोडून बाकी कुणालाही मारणार नाही हे वचन देऊन टाकले. वरचा मूर्ख हुकूम जितका विचारहीन तेवढेच हे जननीला दिलेले वचन विचारहीन. समजा अर्जुन मरता तर युद्ध थांबणार होते का? युद्धाचा पांडवांकडील मानबिंदू म्हणजे युधिष्ठिर याला सोडीन, अर्जुनाला मात्र मारीन या वचनात दुर्योधन द्रोह नाही का? पण हा सुप्तासुप्त विचार कर्णाच्या आवाक्यातला नाही. त्याची दुष्कर्मेच विचारहीन होती असे नाही, तर त्याची सत्कर्मेही तेवढीच विचारहीन होती. ही विचारहीनता कर्णाच्या बाबतीत जरा विचित्र वाटते. कारण कर्ण अधीत होता. त्याने
शस्त्रांबरोबर शास्त्रांचेही अध्ययन केले होते. धर्मशास्त्रात त्याला गती होती. त्यानेच स्वतःबद्दल स्वमुखाने सांगून ठेवले आहे, मी कसा आहे हे त्याने स्वतःचेच केलेले वर्णन. पण मग धर्मशास्त्रातील मूळ प्रश्न कोणता, त्याचे उत्तर काय? कोहम हा तो मूळ प्रश्न आणि सोहम हे त्याचे उत्तर. कर्णाने हा प्रश्न खऱ्या अर्थाने स्वतःला कधी विचारला नाही आणि म्हणूनच त्याला त्याचे उत्तरच कधी मिळाले नाही. वरवरच्या अर्थाने त्याने ती चौकशी केली होती, त्याची तशीच उत्तरे त्याला समाजाने दिली. पहिले उत्तर आयुष्यारंभी मिळाले ते म्हणजे सुतपुत्रौसी. दुसरे उत्तर मिळाले ते पृथ्वीने त्याच्या रथाचे चाक गिळल्यानंतर. ते उत्तर भयंकर होते. धर्मविद म्हणून प्रौढी मिरवणाऱ्या कर्णाचे त्या प्रश्नालंकारी उत्तराने वस्त्रणन केले आहे. तदा धर्म क ते गत हा तो प्रश्नालंकार होय. त्याला कर्णाजवळ उत्तर नाही. पण कर्ण काही मूर्ख नव्हता. त्याला त्या प्रश्नात आपले खरे रूप दिसले असावे. त्याच्या त्या रथाचे चाक पृथ्वीने खाल्ले होतेच. याला या प्रश्नाने खाऊन टाकले. पुढे अर्जुनाने त्याला ठार केले. हा भाग वेगळा. पण समजा तो जिवंत राहता तर तो जीवन जगला असता. कारण त्याला कोहमचे मिळालेले हे उत्तर भयंकर जीवघेणे होते. अशी उत्तरे मिळालेली माणसे वेडी तरी होतात, नाहीतर भकास आयुष्य कंठतात. कर्णाच्या नशिबात हे पर्याय आले. हा शब्दप्रयोग चुकला. त्याने स्वतः आणले, स्वतःवर ओढवून घेतले, स्वतःच्या अहंकारामुळे ओढवून घेतले. ही त्याची शोकांतिका होय. पण ही शोकांतिका ही एखाद्याच्याच नशिबी भाग्यानेच येते. कारण महान शोकांतिका भलत्याच्याच वाट्याला येत नाही. शकुनी, दुःशासन आदी कर्णाचे सहकारी सखे ही शोकांतिका त्यांना उडी मारून देखील गाठता यायची नाही. कर्णाच्या पुढे ती चालत आली. हा कर्णाचा मोठेपणा, हे त्याचे महात्म्य. आणि म्हणूनच त्या कर्णाचा आज चालू असलेला बडिवार. जन्माला घालण्यापूर्वी सटवीने कर्णार्जुनात महाभारताचा नायक कोण या प्रश्नावर ओली सुकी केली असावी. कर्णाचे नशीब तीत तो हरला. म्हणून अर्जुनाच्या भाग्यात दैवाने ओली सस्य श्यामल हिरवळ लिहिली आणि कर्णाच्या भागधेयात मूर्तिमंत वैफल्याचे वैराण वाळवंट आले. कर्ण चरित्र वाचल्यावर त्याच्या संबंधी एकच ठसा मनावर उमटतो. दैवाकडून सारे मिळूनही खंक रिकामा राहिलेला महापुरुष तो म्हणजे कर्ण. हा तो ठसा होय. दाजी पणशीकरांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने कर्णासंबंधी मला जे लिहायचे होते ते लिहून झाले. आता थोडा दाजींच्या पुस्तकाचा प्रपंच. दाजी हे महाभारताचे गाढे अभ्यासक आहेत. ते विद्यापीठ पुनीत नाहीत, तरी त्यांचे परंपरागत अध्ययन बरेच झाले असावे. कर्ण असो वा परशुराम असो, या दोघांवरील त्यांच्या लेखमाला त्यांच्या त्या अध्ययनाची साक्ष देतात. पण ह्या अध्ययनाबरोबरच त्यांनी थोडेसे मनन केलेले दिसते. तसे नसते तर स्वतः जातीने ब्राह्मण असून त्यांनी परशुरामाचे वस्त्रहरण केले नसते. बरे, त्यांचा व्यवसाय नाटकाचा. त्या व्यवसायात पडलेली माणसे सन्मान्य अपवाद सोडून सहसा मननाध्ययनाच्या घटपटात पडत नाहीत. दाजी नाटकात असून मननाध्ययनात रस घेतात. हा त्यांचा एक विशेष. दुसरा विशेष म्हणजे त्यांची प्रज्ञा
परंपराबद्ध नाही, ते स्वतंत्र विचार करू शकतात. लालित्याचे व त्यांचे जवळचे नाते आहे. म्हणूनच लालित्याला विचार व विचाराला लालित्य हा त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचा आणखी एक आविष्कार. तिसरा विशेष म्हणजे नामूलम लिख्यते किंचित ही त्यांची प्रतिज्ञा. या गुणत्रयीने युक्त असे लेखक विरळा. हे सारे वाचले की कोणाला वाटेल की हा लेखक सर्वगुण संपन्न आहे, म्हणून आवर्जून सांगावयाचे आहे की या जबर गुणत्रयीबरोबर दाजींच्या लिखाणात तेवढेच जबर दोषही आहेत. त्यातले काही प्राप्त परिस्थितीजात, काही स्वभावजात. त्यांचे सारे लिखाण प्रतिक्रियात्मक आहे. समजा कर्णाचा बडिवार न माजता तर दाजी कदाचित गायत्रीचे पुरस्चरण करीत बसते, पण त्यांनी कर्णाची अतिरिक्त अचाट स्तुती वाचली आणि हा अधीत अध्यायक तापून उठला. त्या संतापातून या लेखमालेचा उगम झालेला दिसतो. पुस्तकात जागोजागी या संतापाचा प्रत्यय येईल. कर्णाचा उल्लेख विशेषणे लावल्याशिवाय दाजींना करताच येत नाही. कर्णाचा संबंध आला की दुर्विशेषणे आणि अर्जुनाचा उल्लेख मात्र चांगल्या विशेषणात हा त्यांचा खाक्या आहे. नामांचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे विशेषणे हे त्यांना माहीत नाही. या अज्ञानातून त्यांचा आवेश व्यक्त होतो. त्यांच्या भाषेला ओझ चढते. त्यांच्या लिखाणाला वेगवान ओघ येतो. पण या सर्वाला कर्णाविरुद्ध केलेल्या वकिलीची अवकळा येते. इथे दाजी न्यायमूर्ती दाजी राहत नाहीत, ते बॅरिस्टर दाजी होतात आणि ते बॅरिस्टरही कार्सन आणि जिनांच्या जातीचे क्रिमिनल साईडचे प्रॉसिक्युटिंग बॅरिस्टर. हा दाजींचा दोष होय. त्यांचे लिखाण प्रतिक्रियात्मक आहे असे जे वाटते ते त्या दोषामुळे. पण याच दोषामुळे पुस्तक वाचनीय झाले आहे. वाचक दाजींच्या वागोघाबरोबर वाहत जातो. वागोघ शब्द वापरला तो मुद्दामच, कारण दाजींची भाषा लिखित भाषेसारखी नाही. ती वाचताना वाटते की देवळाचा सभामंडप तुडुंब भरलेला आहे. गाभाऱ्यासमोर एक चौरंग आहे. चौरंगासमोर एक व्यासपीठ आहे. त्यावर महाभारत ग्रंथ, तोही पोथीच्या रूपात विराजमान आहे आणि दाजी प्रवचन करीत आहेत. वेष्टनावृत्त ग्रंथ समोर असला पाहिजे म्हणूनच केवळ आहे, पण खरा ग्रंथ त्यांच्या जिभेवरच नाचतो आहे. माझ्यासमोर चित्र उभे राहते ते हे व असे, कारण दाजींची उपस्थिती जबर आहे. दाजींची स्मृती जबर आहे. योग्य ठिकाणी योग्य ते संदर्भ त्यांना सहज आठवतात. हा दाजींचा आणखी एक गुणविशेष. पण त्यांची ही वैखरी बेलगाम वारूसारखी उधळते, म्हणून त्यांच्या लिखाणाला शिस्त नाही. वाटले म्हणून हे लिहिले, पण हे लिहिताना एक विचार मनाला चाटून जातो. विजेच्या पंख्याने निर्माण होणाऱ्या वाऱ्याला शिस्त लावता येते. पंख्याचा मोहरा बदलला की वाऱ्याची दिशा बदलता येते. वादळ वाऱ्याला शिस्त कोण लावणार, कशी लावणार, याचा मोहरा कोण बदलणार? दाजींचे लिखाण वादळ वाऱ्यासारखे आहे. ते स्वतः त्याला शिस्त लावू शकतील काय? त्यांनी ते लावल्यास काय होईल? पहिल्या प्रश्नाचे उत्तर आज तरी नकारात्मक असल्याचे भासते. आणि समजा त्यांनी ती लावायचा प्रयत्न केला तर ती एकतर लागणार नाही आणि लागलीच तर कदाचित त्यांचे लिखाण मंदावेल आणि न मंदावले तर त्याचा कस उतरेल. तात्पर्य काय? ही शैली म्हणजे तस्य स्वभावो प्रकृती नियत्वाद
कृतक हे खरे. असे हे दाजी आणि असे हे त्यांचे पुस्तक. आता थोडे वाचकांबद्दल. जे वाचक त्यांचे हे पुस्तक पूर्वग्रहांचा चष्मा बाजूला ठेवून नागव्या डोळ्यांनी वाचतील त्यांना वास्तव करणं दिसेल आणि त्याची खरी शोकांतिका त्यांना कळेल. याचा अर्थ लोकांना ती कळत नाही असे नाही, पण ते कळणे म्हणजे भाबडे कळणे आणि भाबडे कळणे आणि खरे कळणे यात फरक आहे. दोन्ही प्रक्रियात कळलेले जरी तेच असले तरी त्यात फरक आहे. खरी कळलेली शोकांतिका अधिक भयान असते. महाभारतातील कर्णाची शोकांतिका फक्त सूतकुलोत्पन्न कर्णाची एक परिणामी शोकांतिका नाही, तिला आणखी अनेक परिमाणे आहेत आणि म्हणूनच ती अधिक भयान आहे, भयावह आहे. महाभारतातील कर्णाची शोकांतिका भारताची शोकांतिका होय. महाभारतातील कर्णाची शोकांतिका भारताची शोकांतिका होय. भारतात अनेक कर्णांनी जन्म घेतला म्हणून भारताच्या नशिबी अनेक दुर्दैवाचे फेरे आले. कर्णाने कुलहीनतेची खंत म्हणून आपला अहंकार जोपासला. कर्णाने कुलहीनतेची खंत म्हणून आपला अहंकार जोपासला. चंद्रराव मोरे, खोपडे आदींनी आपल्या श्रेष्ठ कोळीचे खतपाणी त्याला घातले. जयचंद राठोड, मानसिंह आदी मंडळी ही त्या अर्थाने कर्णाच्या कोळीतली माणसे. प्रत्येकाने अहमच्या पोटी सारा भारत खड्ड्यात घातला. अर्थात कर्णाची उदात्त महानता त्या मंडळीत होती हे म्हणावयाचे नाही, पण आपापल्या परीने आपापल्या क्षेत्रात या सर्व असामी अत्यंत मातब्बर होत्या. अहमच्या बाधेने त्या सर्वांचे तर मातेरे केले. फार कशाला बॅरिस्टर जिनाच घ्या, त्यांनी स्वतःचे हित साधले. पांडवांचा छळ व कौरवांचा निपात हे कर्णाचे अर्जित. भारताचे विभाजन आणि शेवटी पाकिस्तानचे तुकडे ही पुष्टाहम जिनाची कमाई. या अर्थाने जिना खानदाने कर्णाचा 20व्या शतकातला औरस वारसदार दिसतो. महाभारत वाचायचे ते हे असे. टिळक म्हणत असत, माझ्या पुढे समस्या उभी राहिली की मी महाभारताचे मनन करतो. टिळक म्हणत असत, माझ्या पुढे समस्या उभी राहिली की मी महाभारताचे मनन करतो. त्यात मला माझ्या समस्येचे उत्तर मिळते. खरे आहे, कारण खुद्द भगवान व्यासांनीच लिहून ठेवले आहे, हे लक्षात ठेवून आपण महाभारत वाचतो का? या प्रश्नाचे उत्तर ज्याचे त्याने आपल्या मनालाच विचारावे. हो, अपराध क्षमापण राहिले. प्रस्तावनेत लेखकाचा उल्लेख आदरार्थी बहुवचनात असला तरी दाजी असा आहे. वास्तवात तो दाजी शास्त्री असा करावयास हवा होता, कारण त्या पांडित्यदर्शक अभिधानावर त्यांचा अध्ययनप्राप्त अधिकार आहे. म्हणून त्यांना विज्ञापना क्षम्यताम क्षम्यताम क्षम्यताम. धोंडो विठ्ठल देशपांडे. धोंडो विठ्ठल देशपांडे यांची प्रस्तावना समाप्त.